नमस्कार मित्रांनो. उज्जैन इंदोरची ट्रिप होती खरं तर, पण एवढी भयानक गर्दी होती. सांगेन मी एंडला सगळं काय काही सीन झाला. तर आत्ता मी फक्त प्रॉपर ते 56 स्ट्रीट म्हणून जे आपण ऐकलं होतं त्याचा ब्लॉग शूट करतो आहे. आपण आता तिकडे चाललो आहे. आता मी न्यू इंदोरमध्ये आहे. इथून काहीतरी 5 किलोमीटर्समध्ये, म्हणजे या हॉटेलवरून 5 किलोमीटर्सवरती ते हे आहे, 56 दुकान म्हणून असं काहीतरी ती स्ट्रीट आहे. पण आता वाजले 10:30. आता चालू आहे का नाही बघूयात आपण तिकडे जाऊन. ओके, जाऊयात लवकर. कडक रिक्षा बनवली, सगळं मस्त बनवली. तरी त्यात थोडं लाईटी बनवली. तेव्हा आपण डायरेक्ट 56ला जाऊन चालू करतो. चार्जिंग पण करतो. आलो आपण 56 56 दुकान. 56 आहे सगळं, म्हणजे खूप सारे आयटम्स आहेत तिकडं वेगवेगळे. इथं ते जॅपनीज कोरियन पण आहे बघा. ते खूप सारे आयटम आहेत तसे. मला खायचेत मोमोज. आता मोमोज बघू आपण कुठं भेटतात तिकडं. बघू मी ऑप्शन्स हे बघू. ऑटो बघू आता मी काय आयटम ट्राय करू. मला समजत नाही. मला सोयाचाप पण खायचं, मला मोमोज पण खायचे. अच्छा, तिथं नंबर दिले दुकानांचे. ओके ओके ओके, हे बघ नंबरवरती. गर्दी बघा, गर्दी बघा आता गर्दी. गर्दी 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 बघा. गर्दी इथं बाहेर. ही एंट्रन्स आहे त्यांची. ही आहे ना, अशी एंट्रन्स आहे. तिथं क्लीन स्ट्रीट फूड हब त्यांनी सांगितलं आहे, पण क्लीन नाही आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर नाही आहे क्लीन एवढं. आणि खूप गर्दी आहे, म्हणजे खूप गर्दी. फायनली बघा आपण तिथे झालो. शेवटी आपलं जिथे स्पॉट आहे चहा प्यायला येवलेला. मी चहा नाही पी, पण तिकडे बेकार गर्दी. म्हणजे मला जसं व्हिडिओ काढायचं होतं तसं, म्हणजे प्रॉपर तसं व्लॉगच शूट करता येईल. कारण की व्हिडिओ मोबाईलमध्ये बघू तिकडे बघू काय समजत नाही. येऊन सगळे धडकतात. घेतलं जातं फील आहे तेवढे खास नाही. कॅन पडले अंडीचे मोमोज एनी टाईम बेटर आहे. काहीतरी आईस्क्रीमचा प्रकार इकडं बघा असा. तुम लोग का हो गया तुम. मैंने प्यार किया प्यार किया प्यार किया, मैंने प्यार किया प्यार किया प्यार किया देखो दिल्ली के दर्द. डे 2 इन इंदौर. एवढं लांब घेतले तू. तिथं जरी बरं तुला नव्हतं घरी यायचं तू बोलला असतं ना यायचं. त्याला सांगितलं असतं आज्याला मी. बॅग वगैरे घ्यायची होती ना रे बरोबरच. नाही येतो परत थोड्या वेळाने. आणि संध्याकाळी मग तुम्ही फक्त सांगा, मी त्यावेळेस किंवा बस झाली तर बुक करून टाकतो. मग त्यांना म्हणा तिथं जे काउंटरला तिकीट घ्या, त्या हॉटेलवाल्याबरोबर सेटिंग लावा. तिथं काय आहे, आज आपण 1000 रुपये सांगायचं, त्या दिवशी लोड वाढला की त्यांचा 2000 रुपये रेट होतो.
मग समोरच्याला वाटतं की हा पैसे काढतोय का काय, बरोबर आहे का नाही स्वतः? हम्म. त्यामुळे काय हा बाकी ये बाबा तुला काय लागतं ते सपोर्ट करतो. तर ते आणि ऑनलाईन होतं का ते बुकिंग? ऑनलाईनला काय आहे, मंत्री संत्री ह्यांचं जर वशील असेल ना अच्छा तर लगेच होऊन जातं. अच्छा अच्छा अच्छा. थोडासा टाइम जातो त्याला. हम्म. तेव्हा हॉटेलवाल्यांची बऱ्याचशा सेटिंग द्या, हम्म. ते तिकीट काढून देतात. ते काय 550 रुपयाचा पास आहे, हम्म. ते विकतात 1000, 1500, 2000 पर पर्सन. हम्म. हम्म. आपल्या इथं काय तर घ्यायचं हम्म. आणि जायचं पाण्यातून खायचं. नाही रुपये. पण इकडे चेकिंग वगैरे पण खूप होतं का? रात्री मी बघितलं पोलिस खूप थांबलेले असतात. नाही ड्रिंक अँड ड्राईव्हचं चेक ड्रिंक अँड ड्राईव्ह, बरोबर बरोबर. हो. बाकी नाही काय, बाकी इथं काय ही शिस्त नाही. इथं पण तुला हॉटेल होते. आपण गाडी लावली इकडं, तर आलो आहे बापू की कुठे म्हणून. तिकडं स्वीट्स घ्यायला इथं मी आलो होतो. बाबा की कुटिया, बापूजी की कुटिया का बाबा की कुटिया असं काहीतरी होतं. दूध भाजी खाल्ली फर्स्ट टाईम, शेव भाजी, सॉरी शेव दूध भाजी एक नंबर होती, सॉलिडमध्ये. त्यानंतर फ्राय भेंडी घेतली होती, अजून काहीतरी होतं पण चांगलं होतं, टेस्ट एक नंबर. आता मी इथं येते इंदोरच्या मध्ये, इथं हाय स्ट्रीट म्हणून स्ट्रीट इकडं. जेवण छान होतं, जेवण वगैरे झालं. बापू की कुटिया म्हणून एक नंबर जेवण होतं. तर इथून जायचं आहे सराफा बाजारवरून नंतर डायरेक्ट रूमवर फ्रेश वगैरे होऊन हे करते. छान वाटलं जेवण, तुम्ही ट्राय करा बापू की कुटिया. आपला एरिया पण चांगला आहे, मोठा आहे, 40-45 आहे. इकडचे रिक्षा ड्रायव्हर आहेत ना, डेंजर आहेत ना, याला घेतला यानं लय फास्ट चालवतात. सराफा बाजार इकडून आतमध्ये आहे. इथं प्रॉपर म्हणजे आपण FSला येतो ना, त्या FS टाईप आहे, तुळशीबाग टाईप. म्हणजे प्रॉपर डिफरन्स फक्त एवढं आहे की आपल्या इथं FS वेगळं आहे, तुळशीबाग वेगळं आहे. इकडं दोन्ही मिळून जे होतं ना, तुळशीबाग आणि FS, ते सराफा बाजार, काय सराफा बाजारच, हा तेच आहे. हा राजवाडा आहे. राजवाडा आहे. आतमध्ये जायचं बघू, माझा विचार तर नाही गेल्याची बघ आतमध्ये असेल. दुकान बघा किती मोठं आहे. ओम नमकीन 56 स्ट्रीटच्या इकडे गेटला फायनली परत आलो आपण 56ला. सब एक ही जगह पे. अच्छा, मतलब one destination for all. हे टेरेस आहे त्या हॉटेलचं, जिथं हॉटेल घेतलं होतं ना त्याचं. आलो आपण फायनली आता आपल्या रूमवर, फ्रेश वगैरे होऊन 8 वाजता गाडी आहे आपली.
छान वाटलं 2 दिवसांचं नाही 2 दिवस नाही 3 दिवस होतो मी इकडे. 1 दिवस पूर्ण उज्जैन, 2 दिवस इकडे इंदोरमध्ये. मस्त वाटलं, मस्त खूप छान वाटलं. खूप काही गोष्टी केल्या म्हणजे इकडे करण्यासारखं काही नाही आहे. खायचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांचे वेगवेगळे आयटम आहेत, पण ज्यांना आवड आहे ना खाण्याची जास्त असं वेगवेगळे आयटम ट्राय करायची ते खाऊ शकतात. मी नाही खाल्लं एवढं. मी नॉर्मल इकडची दूध शेव भाजी तसलं काहीतरी होतं तो आयटम, तो एक खाल्ला. त्यानंतर गजर म्हणून एक आयटम खाल्ला. आता हे नमकीन वगैरे इथली शेव वगैरे फेमस आहे ते घेतलं. आणि इंदोर असं म्हणतात की भारतातली क्लीनेस्ट सिटी आहे म्हणजे रोड वगैरे त्यांचे क्लीन आहेत, पण शेवटी छोटे जे एरिया तिथं एवढं म्हणजे आहे, तिथं घाण आहे तशी एवढी थोडी. क्लायमेट छान आहे इकडचं कम्पेअर्ड टू पुणे. इकडचं क्लायमेट छान आहे, इकडे एवढं पोल्युशन नाही आहे. पण हां, इकडं गाडी ज्या चालवतात म्हणजे त्यांचं चालवणं खूप डेंजरस आहे. म्हणजे आपल्या सिटीत भांडणं होतील, लोक म्हणजे मारतील एकामेकांना, एवढी घाणेरडी गाडी चालवतात, खूप बेकार. म्हणजे बाहेरून येऊन इकडे गाडी चालवू नाही शकत आपण, नाही चालवू शकत, बेकार गाडी चालवतात. रिक्षावाले पण मी रिक्षाने ट्रॅव्हल केलं, घाणेरडं म्हणजे ड्रायव्हिंग एकदम त्यांची एकदम घाण. बाकी मस्त वाटलं एक्सपिरियन्स. उज्जैनचं पण दर्शन मस्त झालं बाबांचं. एकदा ना दोनदा दर्शन केलं मी. फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी 12 ज्योतिर्लिंगमधलं फर्स्ट मला करायचे राहतं ते सगळे. तर स्टार्टिंग मी इथून केली तर खूप छान वाटलं. त्यानंतर मी गेलो उज्जैननंतर कालभैरवनाथला. एवढी गर्दी होती, 4 तास मी वेट केला. पण 4 तासांचा नंतर जो वेट म्हणजे तिथं मी त्यांच्या पाया म्हणजे ते दर्शन माझं जसं झालं खूप छान झालं ते दर्शन, मस्त वाटलं ते दर्शन करून. पण त्यानंतर मग निघालो. पण विषय काय की मी प्रेफर करेन सुट्ट्या असताना तुम्ही बिलकुल येऊ नका. माझ्याकडून ते झालं, मी नेहमी म्हणतो सुट्ट्या असताना जायचं नाही, पण तो अचानक प्लॅन बनला म्हणून म्हणलो जाऊन येऊ. पण ह्याच्यापुढे मी ट्राय करेन की ज्यावेळेस माझ्या सुट्ट्या येतील त्यावेळेस मी नाही येणार. मी त्यावेळेस नाही बिलकुल कुठल्याच फेमस जागेंवरती नाही येणार. सुट्ट्या नसतील त्यावेळेस बिनधास्त या, क्राऊड नसतो, काही नसतो. काल माझी खूप अपघात झाली बेकार, पण ठीक आहे. संध्याकाळी कसं बस भेटून मी इकडे इंदोरला आलो. इंदोरला येऊन इथं ते काका राहतात ओळखीचे, मग हॉटेल केलं. दुसऱ्या दिवशी ते काका आले म्हणजे आज त्या काकांसोबत फिरलो. इकडचे बापू की कुटिया म्हणून जसं मी सांगितलं थोड्या वेळपूर्वी फेमस हॉटेल आहे, ते एक हॉटेल ट्राय केलं. मग त्यानंतर सराफा बाजार फिरलो. मग त्यानंतर हे ओम नमकीन फेमस जे आहे ते फेमस जागे नमकीनसाठी फेमस आहे तिथून ते नमकीन घेतले. त्यानंतर 56ला 2 वेळा गेलो. 56 पण म्हणजे हर अल्टरनेट शॉपमध्ये तुम्हाला तेच आयटम भेटतील. फक्त एवढंच आहे की आपल्या इथं खायचे खूप सारे स्ट्रीट फूड्स अवेलेबल आहे, तिथं तसं नाही. तिथं ती एकच अशी स्ट्रीट आहे की जी खूप मोठी आहे आणि खूप सारे वेगवेगळे आयटम्स आहेत त्यांच्या इथं. ठीक आहे, असं आहे. छान वाटलं. दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स हिअर इन इंदोर. नको इंग्लिश नको, एक्सपिरियन्स चांगला होता इंदोरमध्ये. येईन मी परत, नक्कीच लवकरच येईन परत. बाबांच्या महाकाल म्हणजे त्यांचं दर्शन करायलाच येईल, उज्जैनलाच येईल. उज्जैननंतर यावेळेस थोडासा मोठा प्लॅन बनवेल नेक्स्ट टाईम, त्यावेळेस अजून जरा एक्सप्लोर करू आपण. ओकेस, बाय.